नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. सोपे गणित या युट्यूब चॅनल मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. विद्यार्थ्यांनो, आज आपण भाग 1 चा सांख्यिकी हा धडा पाहत आहोत. सांख्यिकी धडा परीक्षेच्या दृष्टीने पण महत्वाचा आहे. पण या धड्यामध्ये आपल्याला अनेक सूत्र पाठ करावे लागतात. काही संकल्पना समजून घ्याव्या लागतात. त्या जर संकल्पना आपण समजून घेतल्या नाहीत तर आपल्याला 2 मार्काचे गणित, 3 मार्काचे गणित, 4 मार्काचे गणित येऊ शकत नाही. त्यामुळं जे गणित तुम्हाला सांख्यिकी धड्यातले एका गुणासाठी विचारतात, 100% विचारतात, त्याच गणितांचा सराव आज आपण घेणार आहोत आणि त्याच गणितातून पुढे जाऊन आपल्याला 2 गुण, 3 गुण आणि 4 गुण मिळवायचे. तर मग काही संकल्पना आपण क्लिअर करू ज्या एका गुणासाठी आहेत, पण त्याचं मोठं रूप आहे. मग आता त्यामध्ये सगळ्यात महत्वाची संकल्पना आहे वर्गमध्य. मग वर्गमध्य जर आपल्याला काढायचं असेल तर आपल्याला त्यामध्ये एक संकल्पना समजून घ्यायची, ती म्हणजे आता समजा एखादा वर्ग आहे 5 ते 7, बरोबर. मग या वर्गामध्ये ही आहे खालची वर्ग मर्यादा, ही आहे वरची वर्ग मर्यादा. त्या 2 संकल्पना लक्षात घ्यायच्या. जे पहिला अंक आहे त्याला म्हणायचं खालची वर्ग मर्यादा, शेवटचा अंक आहे त्याला म्हणायचं वरची वर्ग मर्यादा. आणि वर्ग मध्य काढण्यासाठी या दोन्हींची काय करावी लागते? बेरीज, आणि त्याला 2 न भाग द्यायचा. आणि ही जी रेष आहे मधातला डॅश, याला पण एक अर्थ आहे. हे आहे वर्गांतर एच, जे आपण वर्गांतर या असं म्हणतो. याला वर्गांतर. 2 वर्गातला अंतर म्हणजे 5 आणि 7 मधलं अंतर किती? 2. हे झालं वर्गांतर. ही पण संकल्पना पुढे सूत्रामध्ये टाकता येते, आपल्याला टाकावी लागते. त्याच्यामुळे हे पण समजलं पाहिजे की बाबा या 2 मध्ये कितीचं अंतर आहे, त्याला आपण काय म्हणतो? त्याला आपण एच या नावानं दाखवतो. एच, वर्गांतर, बरोबर. मग आता ह्या संकल्पना पुढे जाऊनच आपल्याला वर्गमध्ये शोधायचं आहे. तर मग आपल्याकडे सूत्र काय? वर्ग मर्यादा, वर्गमध्याचं खालची वर्ग मर्यादा अधिक वरची वर्ग मर्यादा भागिले 2 म्हणजे काय? 4 अधिक 8 भागिले 2 म्हणजे 4 आणि 8 14, 12 आणि भागिले 2 म्हणजे किती? 6. हा काय झाला? वर्गमध्य. काय झाला? वर्गमध्य, बरोबर. खालची वर्ग मर्यादा अधिक वरची वर्ग मर्यादा भागिले 2. मग ह्या दोन्हींची बेरीज केली आणि त्याला 2 न डिवाइड केलं, जे उत्तर ते काय राहील? वर्गमध्य राहील, बरोबर. आणखीन दुसरं एखादं उदाहरण बघू. मग आता या ठिकाणी काय? खालची वर्ग मर्यादा किती? वर्गमध्य, बरोबर. खालची वर्ग मर्यादा अधिक वरची वर्ग मर्यादा भागिले 2 म्हणजे 50 अधिक 55 भागिले 2 म्हणजे किती झाले? 50 आणि 55 105 भागिले 2 म्हणजे 2 10, बरोबर. मग आता 2 4, 1 उरला, भाग जात नाही मग दशांश दिला, 0 दिला, 2 10 म्हणजे 52.5. हा झाला वर्ग मध्य. त्याला 2 न डिवाइड करायचं. कितनं डिवाइड करायचंय? 2 न. बघ आता त्यानंतर आणखीन एखादं उदाहरण बघू. या ठिकाणी काय? वर्ग मध्य सूत्र काय? आपल्याला काय सांगितलेलं आहे? खालची वर्ग मर्यादा अधिक वरची वर्ग मर्यादा छेद 2 म्हणजे किती? 5.5 अधिक 7.5 छेद 2 म्हणजे किती? 5.5 आणि 7.5 जर बेरीज केली, यांची बेरीज होती 13. 7 आणि 5 12 आणि 5 आणि 5 1. 13 आणि 13 ला 2 न डिवाइड जर केलं तर 6.5. ही झाला आपला वर्ग मध्य. आणि यांची बेरीज जर तुम्हाला येत नसेल तर उभी करायची अशी. 5.5 अधिक 7.5. बऱ्याच विद्यार्थ्यांना दशांशाची बेरीज वजाबाकी येत नाही. त्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवायची, दशांशाखाली दशांश येऊ द्यायचा, बाकी अंक कुठं जाऊ द्या. काय आलं पाहिजे? दशांशाखाली दशांश. म्हणजे 5 आणि 5 10, हातचा आला 1, मग 1 आणि 5 6, 6 आणि 7 6 आणि 7 13. या दशांशला दशांश 13.0 म्हणजे किती? 13. आलं लक्षात? म्हणजे दशांशाची पण क्रिया आपल्याला आली पाहिजे, म्हणून हे उदाहरण आपण एक घेतलं. आणि ह्याच्या बाहेरचं एका मार्काला पडणारच नाही, 100% लिहून घ्या.
1 मार्काला अशाच प्रकारचे गणित पडतील, फक्त काय अंक वेगवेगळे राहतील. मग आता या ठिकाणी काय काढायचंय तुम्हाला? मध्य काढायचं. एक्स बार न दाखवतो आपण मध्य. एक्सच्या डोक्यावर आडवी रेष म्हणजे बार, त्याला म्हणायचं एक्स बार. मग एक्स बारचं सूत्र काय आहे? मध्य बरोबर मध्य एक्स बार बरोबर सेमिगम एफ आय एक्स आय छेद सेमिगम एफ आय बरोबर 250 छेद 25. 25 ने डिवाइड केलं, 25 एक 25, 25 शून्य 0, म्हणजे तुमचा मध्य एक्स बार किती आला? 10. ओके, हे झालं. आणखी एखादं गणित जर बघितलं नवीन थोडं, यामध्ये काय दिलेल्या माहितीवरून केंद्रीय कोणाचं माप काढायचं. केंद्रीय कोण म्हणजे आपण त्याला थिटा या चिन्हाने दाखवतो. थिटा, केंद्रीय कोण म्हणजे काय? थिटा. थिटाचं सूत्र काय? थिटाचं सूत्र बघा, आपल्याला महत्वाचं आहे. थिटाचं सूत्र आपल्याला पाठ करणं गरजेचं आहे. तुम्हाला जर वृत्तालेख काढायचा असेल तर हे सूत्र आलं तरच तुम्ही ते 3 मार्काचं गणित करू शकता. त्याच्यामुळे हे मी मुद्दाम घ्यायलो. मग केंद्रीय कोन बरोबर केंद्रीय कोन थिटा बरोबर घटकाची किंमत छेद एकूण घटकाची किंमत गुणिले 360. 360 म्हणजे पूर्ण वर्तुळाच. हा जो पूर्ण वर्तुळ आहे, वर्तुळाची किंमत आहे, हा असतो केंद्रीय कोन. बरोबर, या ठिकाणी म्हणजे समजा उदाहरणार्थ हे घटक आहे, इथलं माप काढायचं. घटकाची किंमत किती या ठिकाणी? 80. म्हणजे हे झालं 80, इथलं 80 अंश त्या कडेवरचं माप आहे, परिघ ज्याला म्हणतो आपण. आणि एकूण घटक आहे 200. बरोबर. आणि तुम्हाला काय काढायचं? हे केंद्रीय कोन कितीचा असतो? पूर्ण 360 चा असतो. 360 पूर्ण वर्तुळ अंशात्मक माप. मग आता बघा, घटकाची किंमत 80 डिवायडेड किती? 200 गुणिले 360. मग आपण सेम फॅक्टर भागाकारात कॅन्सल करतो, म्हणजे हे 0 कॅन्सल, हे 0 कॅन्सल, इथलं 0 कॅन्सल, इथलं कॅन्सल. तर 2 राहिलेत का? 2 न तुम्ही इकडे भाग देऊ शकता किंवा इकडे देऊ शकता. आता या दोन्हींचा गुणाकार 4 सख 24, हातचे आले 2, 4 त्रिकम 12 आणि 2 14. म्हणजे केंद्रीय कोन किती झाला? 1. त्याला म्हणायचं थिटा, केंद्रीय कोन, ज्याचं माप आपण इथं असं काय करू शकतो? अंशात्मक टाकू शकतो. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आपण सांख्यिकी या धड्यामधले अतिशय महत्वाचे गणित पाहत आहोत, जे तुम्हाला परीक्षेच्या दृष्टीने महत्वाचे आहेतच आहेत. त्याचबरोबर तुम्हाला जर 2 गुणांचा प्रश्न सोडवायचा असेल, 3 गुणांचा सोडवायचा असेल, तुम्हाला प्रत्येक घटक येणं गरजेचं आहे. म्हणजे एखादा वर्ग दिला तर त्याच्यामध्ये किती किमती दडलेल्या असतात? अनेक किमती दडलेल्या असतात. समजा एखादा वर्ग आहे 2 ते 8, हा वर्ग आहे. हा वर्ग नाही नुसतं, ह्याच्यामध्ये अनेक किमती आहेत. ही खालची वर्ग मर्यादा आहे किती? 2. वरची वर्ग मर्यादा 8. वर्गांतर, जिला आपण एच दाखवतो, कितीचं अंतर आहे? 6चं. ह्याच्यावरून आपल्याला वर्ग मध्ये काढता येतो. म्हणजे अनेक, एका वर्गामध्ये अनेक तुम्हाला मूल्य दडलेले असतात. म्हणून त्याला बेसिक पासून मूळ त्याला समजून घ्यायचं. गणित हा विषय घोकमपट्टीचा नाही, तो विषय समजून घेण्याचा. ओके, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा आणि अभ्यास चांगला करा. ओके, नमस्कार.